फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स बघणार आहोत. आपण ऑलरेडी फंक्शन ऑफ सिंगल व्हेरिएबल बघितलं. सिंगल व्हेरिएबल कसं असतं, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. टू व्हेरिएबल म्हणजे काय, झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. त्याच्या अगोदर काही गोष्टी बघू आपण. आर इज द सेट ऑफ रिअल नंबर. ए क्रॉस ए इज द सेट अँड बी इज द. ए क्रॉस बी काय असेल, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए अँड बी इज द एलिमेंट ऑफ ऑर्डर पेअर एक्स वाय सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए अँड वाय बिलॉंग्स टू ए. हा क्रॉस प्रोडक्ट. जर आरचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर काय होईल, आर क्रॉस आर म्हणजे ऑर्डर पेअर एक्स वाय सच दॅट एक्स बिलॉंग्स टू फर्स्ट आर अँड वाय बिलॉंग्स टू आर. दिस एक्स वाय इज कॉल्ड ॲज द ऑर्डर पेअर एलिमेंट. D is the set of such a order pair elements x and y. फर्स्ट एलिमेंट x1 y1 x2 y2 अशा पद्धतीनं ते एलिमेंट D मध्ये असतील. दॅट इज द सेट ऑफ ऑर्डर पेअर. कारण हे आपल्याला फंक्शन ऑफ टू व्हेरिएबलसाठी पाहिजे होतं म्हणून आपण ते बघितलं. द रिअल व्हॅल्यू फंक्शन एफ ऑफ टू व्हेरिएबल इज डिफाईन्ड इफ टू एव्हरी मेंबर एक्स वाय दॅट इज द ऑर्डर पेअर इन D देर इज असोसिएटेड रिअल नंबर. म्हणजे फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल म्हणजे काय, एफ इज द फंक्शन फ्रॉम डी टू आर. डी इज हिअर सबसेट ऑफ आर क्रॉस आर आणि आर क्रॉस आरचे एलिमेंट कसे असतील, ऑर्डर पेअर एलिमेंट्स. म्हणून आपण डी बघितलं. फंक्शन ऑफ एक्स वाय इज झेड. एफ ह्याचं रिलेशन काय असेल, झेड आणि झेड काय असेल, रिअल नंबर असेल. इट इज इन द कोडोमेन. दस F from R cross R is the R. R cross R मधलं एलिमेंट कसं असेल, एक्स वाय. त्याच्यावर फंक्शन अप्लाय केलं तर त्याचं आर हे तर कसं असेल, त्याचं फंक्शन ऑफ एक्स वाय काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा फॉर्म्युला असेल. आणि हा एक्स रिअल आहे, वाय रिअल आहे, त्याचा स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर ॲडिशन केले की रिअल होईल. एखादं एक्झाम्पल, फंक्शन ऑफ एक्स वाय इज ई रेश टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अशा पद्धतीनं हे सगळे रिअल नंबर मिळतील. दॅट इज द रिअल व्हॅल्यूड फंक्शन ऑफ टू. आता नेबरहूड ऑफ पॉईंट ए बी. आता नेबरहूड ऑफ पॉईंट ए बी मीन्स अ पॉईंट, दिस इज द एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम. टेक ए बी इज द वन पॉईंट. ए बीपासून हे अंतर किती, ए प्लस डेल्टा म्हणजे हे किती आलं, ए प्लस डेल्टा. आणि हे ए मायनस डेल्टा, हे वाय प्लस डेल्टा आणि वाय मायनस डेल्टा. म्हणजे ए बीपासून हे हा डेल्टा अंतरावर आहे, हा डेल्टा अंतरावर आहे, हा डेल्टा अंतरावर, हा जो रेक्टँग्युलर मिळेल. आणि ह्या रेक्टँग्युलरमध्ये जे एलिमेंट्स असतील, दीज आर द नेबरहूड ऑफ ए इन द नेबरहूड ऑफ ए बी. Let delta be in any positive number, then the point xy for which x lies between a minus delta to a plus delta. ह्या दोन लाईनच्या मधले जे x असतील आणि y ह्या दोन लाईनच्या मधले जे y असतील यांचा मिळून जो सेट तयार होईल त्याला आपण काय म्हणतोय, नेबरहूड ऑफ ए बी. And this square is bounded by x equal to a minus delta, ax equal to a plus delta, y equal to b minus delta, b plus delta. ए बीपासून हा डेल्टा अंतरावर आहे, हा मायनस डेल्टा, हा प्लस डेल्टा अंतरावर आहे. हे जे इक्वेशन्स आहेत ह्याच्यावर आपल्याला एक बाउंड्री फॉर्म होते च स्क्वेअर. अँड दॅट इज द नेबरहूड ऑफ ए बी. द सेंटर ऑफ दिस स्क्वेअर इज अ ए बी. ए बी याचं सेंटर काय असेल, ए बी. दॅट इज द इन द हा हे सगळे पॉईंट नेबरहूड ऑफ ए बीमध्ये असतील. हा स्क्वेअर नेबरहूड झाला. तर सर्क्युलर नेबरहूड बघू. दिस स्क्वेअर इज कॉल्ड नेबरहूड ऑफ पॉईंट ए बी. फॉर डिफरंट व्हॅल्यू ऑफ डिफरंट वी गेट द. जर डेल्टा 2 घेतलं तर हाय, डेल्टा 3 घेतलं तर नेबरहूड मोठा होईल, 4 घेतलं तर मोठं होईल. म्हणजे फॉर डिफरंट व्हॅल्यू ऑफ डेल्टा वी गेट डिफरंट नेबरहूड. That is the element of x y such that x lies between a minus delta to a plus delta and y lies between b minus delta to b plus delta. एक्स वाय ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय करणारे जे असतील त्याला ते काय असतील, नेबरहूड ऑफ ए बी. आता सर्क्युलर नेबरहूड. द पॉईंट एक्स वाय फॉर विच द अंडर स्क्वेअर रूट एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर
circumference is less than delta, determine the circle with the center AB and radius delta. This circle is called the neighborhood of point AB. हा पॉईंट ए बी आणि ए बी घेतला आणि डेल्टा ह्या रेडियसचं एक सर्कल काढलं तर हे सगळे पॉईंट काय असतील एक्स वाय. आता हा एक पॉईंट ए बी आणि ह्याच्या आतला पॉईंट घेऊ आपण एक्स वाय. समजा हा बाउंड्रीचा ना एक्स वाय, ह्याच्यातलं डिस्टन्स किती असेल समजा एक्स आणि वाय, हा पी आणि हा ए एक्स वाय. एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर आणि वाय मायनस बी कर, हे किती अंतर आहे लेस दॅन डेल्टा, कारण सर्कलच्या आत आहे. हा असे जे पॉईंट्स आहेत प्रत्येक द सेट ऑफ this collection of this point is the neighborhood of point AB, and that is the circular neighborhood, and this is the rectangular neighborhood. The set containing order pair xy such that under square root x minus a square plus y minus b square strictly is less than or equal to delta is the neighborhood of point AB. आता त्यानंतर लिमिट ऑफ द फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. आपण लिमिट ऑफ द फंक्शन ऑफ सिंगल व्हेरिएबल बघितले, त्याच पद्धतीनं असेल लिमिट ऑफ द फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. लेट एफ ऑफ एक्स वाय बी फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. वी सेड एफ टेंड्स टू एल टू द लिमिट एल ॲज एक्स वाय टेंड्स टू ए बी. कधी इफ गिवन इप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 हाऊ एवर स्मॉल देअर एक्झिस्ट पॉझिटिव्ह नंबर डेल्टा सच दॅट mod of f of xy minus L is less than epsilon for all xy other than AB for which x lies between a minus delta and a plus delta and y lies between b minus delta to b plus delta. म्हणजे ह्या फंक्शनचं लिमिट किती L आहे, म्हणजेच काय असेल एक्स वाय टेन्स टू ए बी हे लिमिट. म्हणजे कधी असेल एफ ऑफ एक्स वाय मायनस एलचा डिफरन्स लेस दॅन कुठल्या पॉईंटला फॉर ऑल एक्स वाय सॅटिस्फाईंग दोज आर द इलिमेंटल नेबरहूड ऑफ ए बी. नेबरहूडच्या ए बीमध्ये जे काही पॉईंट्स असतील त्याला हे रिलेशन सॅटिस्फाय होईल. त्यावेळेस आपण काय म्हणू, फंक्शन एफ ऑफ एक्स वाय ॲज लिमिट एल ॲज एक्स वाय टेन्स टू ए बी. हा रेक्टँग्युलर, हा ए बी, हा सगळे एक्स वाय, हा एक्स वाय, हा एक्स वाय, हा ए बीला येतो आहे, त्यावेळेस ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. काय, फंक्शन ऑफ एक्स वाय मायनस एल इज लेस दॅन इप्सिलॉन. पण सिंगल व्हेरिएबलमध्ये कसं बघितलं होतं, मॉड ऑफ एफ एक्स मायनस एल इज लेस दॅन इप्सिलॉन फॉर एक्स लाईज बिटवीन ए मायनस डेल्टा टू ए प्लस. इन द सिंगल व्हेरिएबल देर इज द a and this is the a plus delta and a minus delta. This is the neighborhood, that is the open interval. अशा पद्धतीचं त्यावेळेस आपण नेबरहूड वापरत होतो. आता कसं असेल रेक्टँग्युलर किंवा सर्क्युलर फॉर टू व्हेरिएबल. आता एखाद्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत आहे म्हणजे काय होतं, आता हा ए बी आणि हा एक्स कोणताही पॉईंटपासून ए बीला जाताना कोणत्याही पाथनं गेलं तर ते लिमिट काय असेल, सेम असायला पाहिजे. आता सिंगल व्हेरिएबलसाठी आपण लिमिट काय करत होतो, एक्स टेन्स टू एक्स पॉझिटिव्ह लिमिट अँड एक्स निगेटिव्ह. बोथ लिमिट काय असायचे, एफ एक्सचं पॉझिटिव्ह लिमिट एक 0 ए प्लस आणि इथं लिमिट ऑफ एफ एक्स ॲज एक्स टेन्स टू प्लस प्लस ए आणि मायनस हे दोन्ही लिमिट डाव्या बाजूने येणारं जे लिमिट असेल आणि उजव्या बाजूनं जे लिहिणं हे दोन्ही लिमिट सेम असायला पाहिजे होते. पण आता इथं बघू आपण काय होतं. इन केस ऑफ फंक्शन ऑफ वन व्हेरिएबल द पॉईंट एक्स कॅन अप्रोच ए ओनली इन टू डायरेक्शन आयदर फ्रॉम राईट और आयदर फ्रॉम लेफ्ट अँड दिस टू लिमिट मस्ट बी इक्वल. आता इन केस फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल द पॉईंट एक्स वाय कॅन अप्रोचेस टू द ए बी इन मेनी वेज, इन इन्फायनाईट नंबर ऑफ वेज. आता एक्स वाय इथं असं येऊ शकतो, असं तिथं वन डायमेन्शन असेल त्यामुळं फक्त राईट आणि लेफ्ट साईडने होतं. आता इथं इन्फायनाईटली मेनी पाथ्स त्याला असतील. एक्स वाय कॅन अप्रोचेस ए बी अलॉंग इन्फिनिटी ऑफ पाथ कनेक्टिंग द टू पॉईंट्स एक्स वाय अँड ए बी. फॉर एक्झिस्टन्स ऑफ लिमिट ऑफ दिस फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल दिस लिमिट मस्ट बी सेम whatever be the path along which xy tends to AB.
आता इथं कोणत्याही पाथनं इथं इन्फायनाईट पाथ आहे, इन्फायनाईट पाथवरून जर एक्स वाय ए बीला अप्रोच झाला तर प्रत्येक वेळेस लिमिट किती असणं गरजेचं आहे, सेम असणं गरजेचं आहे, त्यावेळेस लिमिट एक्झिस्ट होईल. आता आपण काही एक्झाम्पल्स बघू त्याचे. टेस्ट वेदर एफ ऑफ एक्स वाय डिफाईन्ड बिलो हॅज अ लिमिट ॲज एक्स वाय टेन्स टू 0 चेक करायचं आपल्याला एक्स वाय टेन्स टू 0 लिमिट काय असेल. एफ ऑफ एक्स वाय दिला आहे एक्स प्लस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स. इफ एक्स वाय इज नॉट 0 अँड 0 इफ एक्स वाय इक्वल टू 0. एक्स वाय 0 नसेल तर हे फंक्शन आणि 0 असेल तर हे. आता आपण एक्स वाय कुठे अप्रोच करायचं आहे, 0ला अप्रोच. एक्स वाय अप्रोचेस टू 0 अलॉंग द पाथ सपोज वाय इक्वल टू लॅम्बडा एक्स एफ एक्स. आता वाय इक्वल टू लॅम्बडा काय करू, पुट वाय इक्वल टू लॅम्बडा एक्स, वाय इक्वल टू वाय स्क्वेअर अँड हिअर एक्स ॲज इट इज. एक्स कॉमन काढला 1 प्लस लॅम्बडा, एक्स स्क्वेअर कॉमन काढला 1 प्लस लॅम्बडा स्क्वेअर प्लस एक्स अँड लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0. आता वाय निघून गेलेलं आहे, सगळं इन टर्म्स ऑफ एक्स आहे. मग एक्स कॅन्सल झाल्यानंतर काय होईल, 1 प्लस लॅम्बडा अपॉन एक्स इंटू 1 प्लस लॅम्बडा स्क्वेअर प्लस 1. ॲज एक्स टेन्स टू 0 लिमिट ठेवल्यानंतर हे 0 1 प्लस लॅम्बडा अपॉन 0 प्लस 1 दॅट इज द 1 प्लस लॅम्बडा. Limit of this f of xy as xy tends to 0 along the path y equal to lambda x is the 1 plus. Here is the limit is depend on lambda. Lambda जसं चेंज करेल तसं लिमिट चेंज होईल, पण लिमिट डझंट व्हेरी अँड डझंट डिपेंड ऑन एनी लॅम्बडा, म्हणून दिस लिमिट डझंट एक्झिस्ट. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. Test f of xy defined below as a limit as xy tends to 0. F of xy is the x square into y raised to 4 upon x square plus y raised to 4 bracket raised to 2. If xy is not 0 and xy is 0 then value of function is 0. Let xy approaches to 0 along the path y square equal to lambda x. The limit of xy as xy tends to 0 put y square equal to lambda x in the given function. इथं y raised to 4 आहे, y square म्हणजे लॅम्बडा एक्स, y raised to 4 म्हणजे लॅम्बडा एक्सचं स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस लॅम्बडा एक्सचं स्क्वेअर अँड ब्रॅकेट raised to 2. एक्स स्क्वेअर लॅम्बडा स्क्वेअर अँड एक्स raised to 2 एक्स raised to 4. एक्स raised to 2 प्लस ह्याचं स्क्वेअर आहे, बाहेर येताना काय येईल एक्स raised to 4, हे सुद्धा एक्स raised to 4 1 plus lambda square and bracket raised to 2. X raised to 4 get cancel, lambda square upon 1 plus lambda square. As x tends to 0, ह्याची व्हॅल्यू सुद्धा काय राहील, लॅम्बडा स्क्वेअर अपॉन 1 प्लस लॅम्बडा स्क्वेअर. and this limit depends on lambda and the given function f of xy doesn't have a limit and this depends on lambda. Next example, prove that limit as xy tends to 0 of x minus y upon 1 plus x square plus y square equal to 0. याचं लिमिट 0 दाखवायचं आहे. आत्तापर्यंत आपण काय झालं, लिमिट एक्झिस्ट होत नाही हे दाखवलं प्रत्येक. इथं बघू, ही जी क्वांटिटी आहे मॉड ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हा डिनॉमिनेटर जर काढून टाकला तर काय राहील, मॉड ऑफ एक्स मायनस वाय, म्हणजे ही क्वांटिटी मॉड ऑफ एक्स वाय मायनसपेक्षा लहान असेल. बट ट्रायंगल इनइक्वॅलिटीमध्ये काय असतं, मॉड ऑफ एक्स वाय इज लेस दॅन मॉड ऑफ एक्स प्लस मॉड ऑफ वाय. लिमिट ॲज एक्स वाय टेन्स टू 0, एक्स टेन्स टू 0, वाय टेन्स टू 0, दिस क्वांटिटी टेन्स टू 0. म्हणजे हे लिमिट हे कुठं चाललं आहे, 0ला चाललं आहे. ॲज एक्स वाय टेन्स टू 0 आणि ह्याची व्हॅल्यू लिमिट किती आलं, 0. आणि हे कशावर जे अवलंबून नाही, इट इज इंडिपेंडेंट. म्हणून दिस इज द लिमिट ऑफ दिस गिवन फंक्शन ॲज एक्स वाय टेन्स टू 0. द लिमिट ऑफ दिस फंक्शन ॲट 0 इज द 0 इज द फायनाईट क्वांटिटी.